A force that is powered to perform, equipped to dominate, inspired to hold sway by might and unparalleled courage. A force that is defined by the ethos of duty, honor, courage. Combat ready to deter and defeat any misadventure. The Indian Navy, a combat-ready force for national security. एकदा इंडियन नेव्हीसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. तर आज आपल्याकडे कोण आलेले आहेत? लेफ्टनंट कमांडर मनरोपकर सर. आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल ही पदवी प्राप्त केली. युनिव्हर्सिटी टॉपर असल्यामुळे इतर कित्येक संधी खुणावत होत्या, पण आपण लष्करात जायची आस आणि वर्दीचा ध्यास असल्यामुळे भारतीय नौदलात सामील झालात आणि ते सुद्धा सबमरीनच्या केडरमध्ये, नौदलाच्या सबमरीन केडरमध्ये. जर्मन मेड INS शंकुश आणि रशियन मेड INS सिंधू केसरी या 2 सबमरीनवर सिनियर इंजिनियर ऑफिसर या पदावर कर्तव्य निभावण्याची अतिशय दुर्मिळ संधी, ही अतिशय रेअर संधी आहे जी आपणास प्राप्त झाली. 10 वर्ष आपण भारतीय नौदलामध्ये अतिशय सक्षमपणे आणि निष्ठेने काम केलं. आपल्या उपस्थितीमुळे आज आपण एका वेगळ्याच विश्वात जाणार आहोत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. गिरीश, मी जरा आपल्या तुझ्यापर्यंत यायच्या आधी एक थोडासा माझा अनुभव, म्हणजे आपण सिव्हिलियन्सना कसं काय अनुभव आहे या सबमरीनचा हे मला सांगते. मी जरा ते दाखवते आधी. एकतर हे शन्नो वरुणा असं म्हणतात तुम्ही, बरोबर आहे ना? शन्नो वरुणा ही ऋग्वेदातली एक म्हणजे वरुण देवालाही शांतता राखावी आणि आमचं कल्याण निर्माण करावं अशी एक ते वरुण देवाला काय म्हणतात तुम्ही त्याला, एक बोधवाक्य आहे तुमचं, शन्नो वरुणा, अशी सुरुवात ते करत असतात. तर मी ही सबमरीन आहे, हा स्टॉक फोटो आहे कारण तिथे फोटो काढायला अलाउड नसतं. मी गेले होते सबमरीनवर आणि लकीली गिरीशचाच मित्र होता तिथे, त्यांनी मला तिकडे बोलावलं होतं की तुम्ही नेहमी आर्मीबद्दल बोलता, आम्ही एवढं पाणी राखतो. मला ते अगदी त्याचे शब्द आठवतात की मावशी तुम्ही नेहमी आर्मीबद्दल बोलता, आम्ही किती पाणी राखतो, तुम्ही काय आमचं आम्हाला काय भेटायलाच येत नाहीत. म्हटलं सांग मला, मी येते. आणि मग मी विशाखापट्टणमला गेले आणि मग मी त्या ह्या फोटो आहे अशा सबमरीनवर गेले. सबमरीनवर गेल्यावर मी काय त्याला म्हटलं, चला मला त्यांनी मला सांगितलं इथे उभे राहिल्यावर म्हटलं की हा हे सबमरीन, ओके चला उतरूया, परत पाठी जाऊया. म्हटलं अरे मला बघायचं आहे आत कसं आहे. तो बोला यू कॅन गो इनसाइड मॅम. तर मी म्हटलं का, मला परमिशन आहे. तर तो बोला नाही असं नाही, पण तुम्ही जाणार कशा. म्हटलं दार उघडून. मग ते सगळे हसले मला, मी दार उघडून म्हटलं. तर तो बोला बघा तुम्ही नक्की चॅलेंज तुम्ही घेताय, मला कळे ना एका जायचं एवढं चॅलेंजिंग काय असेल. म्हटलं हा पक्का मैं करूंगी जो भी आप बोलोगे. तर बोले चलो. आणि मग त्यांनी काय केलं, हे जे आहे ना, मला वाटलं इथे दारबीर असेल आणि ते उघडून मला आत नेतील. त्यांनी हे जे आहे ना ते असं असं करून उघडलं. मी असं खाली बघितलं, असे कित्येक रॉड होते तिथे आत असे खोल. आणि तो बोला चलो. म्हटलं का, आपको अंदर जाना है ना, अभी उतरो. पंगा तो लिहाय, भोग तुझ्या कर्माची फळं असं माईक म्हणत शेवटी म्हटलं आता जायलाच पाहिजे, इज्जत का सवाल आहे. मग मी अशी उलटी झाले आणि त्या रॉडवरनं उतरत 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 मी खाली गेले. यू वॉन्ट बिलीव्ह, ती जेट्टीवर होतं. मला आत जाऊन मला गुदमरायला झालं, कारण मी तुम्हाला सांगते आत काय होतं. जस्ट मी काय बघितलं, मी अशी उतरून गेले, एवढंसं आकाश दिसलं ते उतरेपर्यंत, नंतर दिसलंच नाही. नंतर मी एका केबिनमधनं दुसऱ्या केबिनमधनं जाताना हे असं सरळ चालताच येत नाही, वाकूनच जायचं, सरळ चालूच शकत नाही. त्याच्यानंतर मी ही बघा जागा, त्यांचे सगळ्या मशिनरीमधनं चालायचं, त्यातनं गेले. नंतर मी त्यांचं टॉयलेट बघितलं. दिस इज लुक ॲट दिस टॉयलेट.
की जिथे सुद्धा हे अशी सगळं आहे, काही सुंदर चित्र बित्र असं काही नाही तिथे, टाईल्स बिल्स काही नाही, हे असं टॉयलेट आणि हे बंक बेड्स, म्हणजे एवढेसे असे छोटे छोटे बंक बेड्स होते. आणि मग ही सगळी मुलं, ही सगळी त्या सबमरीनमधनं जाणारे अफसर्स होते ते. आणि मी त्यांना म्हटलं, अरे सगळे हसतायत, जस्ट सी, कोणाच्या चेहऱ्यावर काही त्रास आहे का काही नाही. मी तर तेवढ्या वेळात त्रासले. मी म्हटलं, अरे हे सगळं काम तुम्ही कसं करता त्या तिथे राहून. म्हटलं, तुम्ही काल किती जण आले यातनं? आम्ही म्हणे 42 जण आलो. आणि म्हटलं, उद्या तुम्ही 10 जण जाणार का? तो बोलला, नाही, उद्या आम्ही 48 जाणार. म्हटलं, या नळकांड्यातनं? तो म्हणे, हो. म्हटलं, अरे तुम्ही हे कसं करता, हे काम कसं करता? तेव्हा त्यांनी मला अतिशय सुंदर सांगितलं की मावशी, आम्ही काम करतच नाही, आम्ही एन्जॉय करतो. तर मोमेंट तुम्ही गोष्ट एन्जॉय करायला लागाल, अभ्यास सध्या तुमच्याकडे अभ्यास, एन्जॉय द स्टडीज, मग तुम्हाला ते काम, डोक्याला त्रास, आता सगळे चेहरे कसे सुंदर प्रसन्न करा बरं. पृथ्वीचं डोक्यावर वजन घेतले असे चेहरे नकोत. आनंद आहे ना, मस्त आहे, शो दॅट, बी हॅपी. आपल्याला काहीच करावं नाही लागत. काय ते करतात ते ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल आपल्याला किती थोड्या गोष्टी करायच्यात. ओके, सो हे सगळं मी जेव्हा बघितलं तेव्हा मी म्हटलं, हॅट्स ऑफ. हे सबमरीनर्स काय जे करतात हे तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचायलाच हवं. आणि म्हणून आपण आज हा विषय घेतला. आणि मला असं वाटलं की हे डेंजरस ऑप्टिमिझम, तर हा जो डेंजरस ऑप्टिमिझम आहे याचं मला फक्त तुम्हाला असं सांगायचं की डेंजरस इज भीषण है ना, आणि ऑप्टिमिझम म्हणजे सकारात्मकता. हे दोन शब्द कसे मॅच झाले? म्हणजे भीषण सुंदर मुलगी होती असं नाही आपण म्हणत ना, आपण काय म्हणतो, खूप खूप सुंदर मुलगी होती. पण भीषण याच्यामध्ये एक नकारात्मकता आहे आणि ऑप्टिमिझम मध्ये एक सकारात्मक, याचं कॉम्बिनेशन काय आहे आणि तो काय लेवलला आणि तो कशा रीतीने अप्लाय करायचा असतो डेंजरस ऑप्टिमिझम, हे सांगायला आपल्याकडे आज गिरीश सर आलेले आहेत. तर सर, सुरुवात करताना मला आधी एक सांग की तू नेव्हीमध्ये गेलात, म्हणजे तू असं समुद्रात भरपूर फिरलायस किंवा नाही. पाण्यात भरपूर होता? तू शाळा कॉलेज कुठे तुझं काय? मी आहे पुण्यापासून 200 किलोमीटर सांगली जिल्हा. तो सांगली जिल्ह्यामध्ये एक टाऊन आहे इस्लामपूर, ज्याचं आता रिसेंटली नामकरण झालं ईश्वरपूर. सो मी तिथला आहे, ज्याच्यात जवळपास कुठेही समुद्र नाही. रादर मी म्हणेन की मी 21 वर्ष वयाच्या फक्त घरी होतो, कारण माझं स्कूलिंग, माझी माध्यमिक शाळा, माझं ज्युनियर कॉलेज, माझं इंजिनिअरिंग कॉलेज हे सगळं माझ्या टाऊनमध्येच होतं. सो 21 वर्ष मी घराच्या बाहेर गेलो नव्हतो. मी समुद्रही पाहिलेला नव्हता. स्विमिंग येत होतं? स्विमिंग येत होतं, कारण गावाकडची मुलं असल्यामुळे विहिरीमध्ये आपल्या सगळ्या मित्रांबरोबर जाणे, त्यामुळे स्विमिंग ते आपलं जे बेसिक असतं किंवा फ्लोट करू शकतो पाण्यात टाकल्यानंतर, बुडणार नाही एवढं स्विमिंग येतं. म्हणजे डुंबणं डुंबणं एवढंच येत होतं. पण विहिरीचं असल्यामुळे ते डुंबणं, पाण्याची एक भीती गेलेली होती. येस, राईट. असं माझं बॅकग्राऊंड होतं की ज्याला किंवा माझ्या घरामध्ये कोणी आर्म फोर्सेसची बॅकग्राऊंड असेल, आईकडून वडिलांकडून, असंही कोणी नव्हतं. मी म्हणेन की माझ्या फॅमिलीमधला मी पहिलाच फौजी आहे की जो आर्म फोर्सेसमध्ये एक ऑफिसर म्हणून त्यानं आपलं करिअर केलं. अच्छा, एक तर तू येस काय बरोबर. एक तर हा युनिव्हर्सिटी टॉपर. आता तुम्हाला माहिती आहे कॉलेजेसमध्ये लगेच लोक येऊन काय घेतात रे, इंटरव्ह्यू घेऊन त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात आणि लगेच त्यांना ऑफर होतात ना, सॉलिड जागा. तर आता म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांना बोलवत असतात. हा तर युनिव्हर्सिटी टॉपर होता. मग मला एक कळत नाही की तुला एवढं टॉपर, तुझ्यासमोर एवढ्या संधी असणार, वेगवेगळे कॉर्पोरेट तुझ्याकडे येऊन विचारणार आम्हाला पाहिजे तुझ्यासारखा हुशार मुलगा, मग तू नेव्ही कसं सिलेक्ट केलंस? मी इंजिनिअरिंगमध्ये 2दा, म्हणजे माझ्या सेकंड इयर आणि थर्ड मध्ये टॉपर होतो, ऑटोमोबाईल होतो. त्यामुळे आमच्या इकडे महिंद्रा ट्रॅक्टर्स, आपल्याला माहिती आहे कंपनी, ट्रॅक्टर बनवणारी, तर ती आली होती आणि त्यांनी मला सिलेक्टही केलं होतं. महिंद्रा ट्रॅक्टरच्या R&D मध्ये मी कामही केलं. सो माझ्या करिअरची सुरुवात ही कॉर्पोरेटमध्येच झाली आणि जिथे मी R&D मध्ये होतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटची, म्हणजे महिंद्राचं कांदिवलीमधलं 7व्या मजल्यावरचं AC ऑफिस, असं छानसं करिअर सुरू झालेलं होतं. पण माझ्या बरोबरच माझे काही 2-3 मित्र होते की आमच्या सगळ्यांमध्ये ती एक खुमखुमी होती की काहीतरी वेगळं आणि युनिफॉर्म घालता येतंय का बघायचं. सो त्या ह्याच्यामध्ये एक जण मर्चंट नेव्हीमध्ये तो गेला वैद्य म्हणून. एक दुसरा माझा मित्र, खूप माझा जवळचा मित्र, म्हणजे माझ्या कॉलेजमधलाच माझा मित्र, फक्त मेकॅनिकलचा, तो ऑलरेडी नेव्ही, त्याने इंडियन नेव्ही जॉईन केली आणि त्याच्यानंतर 1 वर्षानं मी इंडियन नेव्ही जॉईन केली. त्यानं शिपवरती जॉईन केली. मी, माझ्यात थोडी खुमखुमी जास्ती होती, त्यामुळे मी सबमरीनमध्ये जॉईन केली. म्हणजे सबमरीनमध्ये जायला हा डेंजरस ऑप्टिमिझम हा पहिल्यांदा तुझ्यामध्ये होता की करिअर चूज करताना सुद्धा असं करा की ज्याच्यामुळे ठीक आहे, थोडं चॅलेंजेस आपल्याला येत आहेत. म्हणजे तिथूनच तुझी ती खरी सुरुवात झाली. बरं, हे तू काय म्हणतोस ते सांग. ओके,
आता हे वाक्य जे मी लिहिलीत ही तुमच्यासाठी आहे, आणि आता आपण ती वाक्य वाचायची, आणि आता ठीक आहे, आता आपल्याला ते कदाही समजणार नाही, आता आपल्याला वाटेल की ठीक आहे हे माझ्यासाठी नाही आहे, पण ही सगळी हे वाक्य माझ्यासाठी आहे, हे वाक्य ह्या वर्गातल्या प्रत्येकासाठी आहे, की सम पीपल गिव्ह टाइम. वेळ देतो ना आपण, प्रत्येक जण वेळ देतोच. आता हे सगळं कोशासाठी आहे? देशासाठी आहे. सम पीपल गिव्ह टाइम, सम मनी. उद्योजक असतात, ते आपला पैसा लावतात, प्रॉफिट कमवतात, भारताला आणखी चांगलं मोठं उद्यमशील राष्ट्र बनवतात. सम देअर स्किल्स. काही लोकांकडे पैसा असतो नसतो, पण स्किल बऱ्याच लोकांकडे असतात. शास्त्रज्ञ आपले त्याची बुद्धी, त्यांचे स्किल्स वापरून ते काय करतात, भारताचं नाव आणखी मोठं करायचं बघतात. सम लिटरली गिव्ह देअर लाईफ्स ब्लड. आर्म फोर्सेस, पॅरामिलिटरी फोर्सेस, पोलीस फोर्सेस, सगळ्या जेवढे युनिफॉर्म घातलेल्या फोर्सेस आहेत, ते डेफिनेटली दे लिटरली गिव्ह देअर लाईफ्स ब्लड. बट एव्हरीवन हॅज समथिंग टू गिव्ह. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि हे का, कसं, हे आपण ज्या वेळेला आपलं प्रेझेंटेशन संपेल त्यावेळेला आपण ह्याच्यावरती आणखी थोडंसं जास्ती त्याला आपण उलगडूया, की एव्हरीबडी हॅज, म्हणजे तुम्ही सुद्धा, हो तुम्हीच. कळलं? सो ही लास्ट लाईन तुमची आहे, आणि ती कशी तुम्ही पुढे आत्मसात करणार त्याच्यावर आपण पुढे जाऊया. सो ये है. सो मगाशी मावशीने सांगितलं की डेंजरस शब्द कसा आहे, निगेटिव्ह आहे, की आपण असं म्हणू शकत नाही. जर मावशीने उदाहरण दिलं की डेंजरसली सुंदर मुलगी, असं आपण म्हणू शकत नाही. डेंजरसली सुंदर देखावा असं नाही म्हणत आपण. सो डेंजरस शब्द निगेटिव्ह आहे. पण ऑप्टिमिझम, आशावाद, म्हणजे मी कोणीतरी चांगला बनणारच, मी कोणीतरी चांगली बनणारच, माझा नंबर चांगला येणारच, सगळं काही चांगलं चांगलं, आशावाद. मग हे दोन्ही शब्द एकत्र आले तर तो शब्द काय बनेल, की डेंजरस पण आहे, म्हणजे भीषण पण आहे, आणि आशावाद पण आहे. तर मला असं वाटतं की हा शब्द न्यूट्रल होऊन जातो. कारण हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, आपल्याला माहिती आहे ना, जनरली निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं की न्यूट्रल बनून, तसा हा शब्द न्यूट्रल बनतो. पण त्याला एक झालर असते, की तो पॉझिटिव्हही बनू शकतो किंवा तो निगेटिव्हही बनू शकतो. कशामुळे? पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन, की माझा दृष्टिकोन काय आहे त्या या शब्दाकडे किंवा माझ्या बिहेवियरकडे बघायचा, त्याच्यानुसार हा शब्द बनेल डेंजरस, ऑप्टिमिझम. मग तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हा आपल्यावरती आहे. जसं की उदाहरणादाखल कोणीतरी आपल्या वर्गातलेच एखादी मुलगी किंवा मुलगा म्हणेल की मी हुशार आहे, माझी कधीही टेस्ट घ्या, मला 100 मार्कच पडतील. हा त्याचं काय असेल, डेंजरस ऑप्टिमिझम असेल. पण त्याला झालर कशाची असेल, थोडीशी ओव्हर कॉन्फिडन्स है ना. आपण म्हणू मग तो चांगला आहे का? मी स्वतःबद्दल बोलतो की माझी कधीही टेस्ट घ्या, मला 100, मी सगळ्यात हुशार, या शाळेमध्ये जेवढं काही नॉलेज आहे ते फक्त माझ्याकडे आहे. हे ऑप्टिमिझम कसलं आहे, डेंजरस आहे. पण कसं, निगेटिव्हली डेंजरस आहे. पण तेच तुमच्या टीचर्स दुसऱ्या टीचर्सना सांगतात की त्या मुलीची किंवा त्या मुलाची कधीही टेस्ट घ्या, त्याला तुम्ही काहीही प्रश्न विचारा, तो तुम्हाला, मला खात्री आहे की तो तुम्हाला चांगली उत्तरं देईल आणि त्याला 100% 100 पैकी 100च पडतील. हा पण आशावाद आहे, हा पण भीषण आशावाद आहे ना. की एखाद्या विद्यार्थ्याबद्दल एखादी टीचर सांगतात की अरे तो मुलगा ना, तो अप्रतिम आहे, त्याचा, ती विद्यार्थींना ती अप्रतिम आहे, तिला प्रचंड नॉलेज आहे. हा पण भीषण आशावाद आहे. पण मग त्याला झालर कशी आहे, ती पॉझिटिव्ह. म्हणजे दृष्टिकोन महत्वाचा आहे. करेक्ट. कोण म्हणतंय, म्हणून तर दृष्टिकोन महत्वाचा आहे. त्यासाठी एक कार्टून आहे आपल्याकडे की दृष्टिकोन का महत्वाचा. आणि या दृष्टिकोनाचं तुम्हाला लक्षात आलं ना, दृष्टिकोन शब्द नॉर्मली तुम्हाला उदाहरण देतात बघा, की अर्धा ग्लास पाणी आहे आणि अर्धा ग्लास रिकाम आहे. तर तर तुमचा दृष्टिकोन काय, अर्धा रिकाम आहे. एक जण म्हणेल अर्धा भरलेला आहे. हेच हा दृष्टिकोनाचा जो फरक आहे तो कसा आहे हे आपण एका पुढे कार्टून वरनं बघूया. येस, काय कार्टून मध्ये पहिल्या ह्याच्याकडे जाऊ, की एक पूर्ण पाण्यानं असं भरलं, पाण्याचे सगळीकडे पाणी आहे, आणि एक छोटासा असा लँडस्केप, असं थोडासा एक छोटा आहे, त्याच्यावरती हा माणूस खुश झालाय. कारण इतके दिवस पाण्यानं वेढलेल्या बेटावरती राहून राहून तो कंटाळलाय, त्याला आता जीव वाचवायचा आहे, आणि त्याला काय दिसतंय, बोट येते. बरोबर. म्हणजे त्याचा दृष्टिकोन काय, चला आता सुटलो. बरोबर. पण दुसऱ्या कार्टून मध्ये काय होतंय, ही बोट आहे आणि हा पण तेच म्हणतोय चला सुटलो. म्हणजे हाच माणूस, हा माणूस आहे, मागच्या साईडला. बरोबर. पण त्याच्या बोटीला पडलीत भोकं आणि त्याची बोट लागली बुडायला. मग तो खुश काय झाला बघून, की अरे बरं झालं, आता ही बोट सोडून मला कुठल्या तरी जमिनीवरती जाता येईल. सो ह्याचा दृष्टिकोन होता मी सुटलो, याचा दृष्टिकोन होता मी सुटलो.
सो दृष्टिकोन महत्वाचा आहे, नक्कीच आहे. तो आपण पुढे जाताना बघूया आणखी. ते आपल्या ज्या सगळ्या जर्नीमध्ये आपल्याला कळेल की दृष्टिकोन का महत्वाचा. प्रत्येकाला करिअरमध्ये काहीतरी छान करायचं आहे. कोणाला IIT जॉईन करायची आहे, कोणाला IIM मधून आपलं हे करायचं आहे, कोणाला बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये जायचं असेल, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड इकडे जायचं आहे. कशासाठी? पॅकेज. एक मोठं पॅकेज. गुगलमध्ये जायचं आहे, मायक्रोसॉफ्टमध्ये जायचं आहे, लिंक्डइनला काम करायचं आहे, जेणेकरून एक भरभक्कम पॅकेज. आणि पॅकेज बरोबर काय हवंय? एक छान ऑफिस. असंच पाहिजे ना ऑफिस? की बघा ना, जवळजवळ किती 50-60व्या मजल्यावरती ऑफिस, असा छान व्ह्यू. बरं, माझी एकट्याची केबिन आहे ही माझी एवढी एकट्याची केबिन. बरं, माझा स्टाफ, मला हवं तसं डेकोरेशन, आणि कंटाळा आला तर रिक्लायनर पण आहे, की काम करून कंटाळा आलाच तर ठीक आहे, ये बैस थोडा वेळ विश्रांती घे, स्टाफ येऊन विश्रांती घेईल. बरोबर? असं माझं स्वप्न आहे ना. मला असा जॉब हवाय की असं पाहिजे. बरं, एवढं करून, कारण ते मोठी कंपनी आहे, ती मला सांगणार आहे की ह्या क्लायंटला भेट, इकडे जा, ह्या परदेशी जा, तिकडे जा, इकडे जा. त्यावेळेला माझी सोय कशी लागली पाहिजे? 5 स्टार. बरोबर ना? कारण मी एवढ्या मोठ्या पदावरती आहे, माझी सोय 5 स्टार, मला पूर्ण कम्फर्ट पाहिजे. माझ्या कामाच्या ह्याच्यामध्ये मी कामातनं परत आलो की मला गाडी घ्यायला आली पाहिजे, सोडायला गाडी आली पाहिजे, चांगलं हॉटेल पाहिजे. सो मी काम केलं, मी फिरलो, मी हॉटेलमध्ये राहिलो. आता काय झालं? मला कंटाळा आला. किती काम करून घेत आहे माझ्याकडून. मग आता मला काय हवं? रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी पाहिजे, की माझ्या टीम बरोबर मला कुठेतरी बाहेर घेऊन चला. असतात ना आपल्याला स्ट्रीम आउटिंग असतात. आपल्या इथं कोणा सगळ्या टीमला घेऊन ट्रेकिंगला जातात, कुठल्या तरी रिसॉर्टला जातात, आणि आपण टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी करतो. आणि तिथे आपण काय करतो? मौज मजा करतो. का? कारण मी या ऑफिसमध्ये बसून काम केलं, कंटाळलो, रिक्लायनरवर पण बसलो, काही वेळेला बाहेर गेलो, 5 स्टारमध्ये राहिलो, तरी पण मला वाटतं की नाही, चला मी आता खूप कंटाळलोय, मला टीम मध्ये. आता एवढं करून पण काय होतं? मला येतो कंटाळा. मग मी म्हणतो मला लीव्ह पाहिजे, कारण इतका वेळ मी फक्त ऑफिससाठीच दिलाय ना. भलेही चांगलं ऑफिस आहे, तुम्ही हॉटेलमध्ये सोय केली, तुम्ही टीम बरोबर चांगलं मला एवढं सगळं करून आणलं, पण आता मला काय हवी आहे? रजा. मला आता लीव्ह हवी आहे. का? कारण मला माझ्या फॅमिली बरोबर टाइम घालवायचा आहे. झालं ना? हा काय झाला? हा आयडियल सिनेरिओ आहे ना, की मला हवं तसं केबिन, हवं तो कम्फर्ट, माझ्या सगळ्या जेवढे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर घालवलेला चांगला टाइम, आणि एवढं सगळं करून काम करून कंटाळल्यानंतर हवं त्या वेळेला मला माझ्या फॅमिली बरोबर वेळ घालवता आला पाहिजे. आणि तुझं ते ऑफिस साफ करणार इतर माणसं, हो, तुझं सगळं लावून ठेवणार सगळं. इतर माणसं, तुझी गाडी शोफर चालवणार, मी फक्त आणि येणार तू फक्त येणार आणि काम करणार. येस. या व्यतिरिक्त मी काही नाही. आता आपण इथे जाऊया आता- तुझ्या वर्किंग प्लेसला. आता तेही काही गोष्ट, म्हणजे आपण मगाशी जे बघितलं तेही एक वर्क प्लेस होतं, की जिथे आपण कंटाळा आल्यानंतर रिक्लायनरवर गेलो होतो ना. इथे काम करतानाच असंच करावं लागतं, झोपूनच काम करावं लागतं. छान आहे ना? की काम करताना झोपायला लागतंय, कारण इथे जागाच नाहीये. मला इथे जर काही बिघाड झाला तर मला उभा राहून, किंवा मला ती लक्झरी नाहीये की जिथं मी ठीक आहे, मला खुर्ची आणून दे रे, मी थोडंसं काम करत बसतो, थोडंसं बाजूला घेतो. नाही, मला हे असंच काम करावं लागतं. जिथे जनरली आपण 30-40 डिग्री टेम्परेचर झालं की आपल्याला कसं व्हायला लागतं, इथे ज्या वेळेला इंजिन चालतं त्यावेळेला 60-70 डिग्री टेम्परेचर असतंच. आणि त्यावेळेला तिथे भलेही तुम्हाला चटके बसतात, पण मला ह्या 2 इंजिनमध्ये ज्या वेळेला काम करायचं आहे त्यावेळेला चटके बसतात, त्यावेळेला आपल्याला बऱ्याच ह्या गोष्टी कराव्या लागतात. ही माझी वर्किंग स्पेस होती, सो मला हे करावंच लागतं, कारण मला जागा नाही आहे. मला हे खाली घुसून मग तिथून धूर येतोय, ते गरमी लागतीये, नाही, मला हे करायचं आहे. सगळ्यात डेंजरस प्लेस म्हणजे इथं तरी मी म्हणेन जीवाचा धोका नाही अजून तरी. इथे तर असा जीवाचा धोका आहे की इथे सगळे असे गॅसेस तयार होतात, कारण हे बॅटरी पीठ आहे, सबमरीनचं बॅटरी पीठ. एक बॅटरी जवळजवळ एक 500-600 किलोची असते, आणि अशा शेकडो बॅटऱ्या असतात. आणि त्या बॅटऱ्यांचं मेंटेनन्स करण्यासाठी, त्या सगळ्या बॅटरीजचा मेंटेनन्स करण्यासाठी हा माणूस काय करतोय, त्याने तिथे एक असा एक प्लॅटफॉर्म असतो चाकांचा, त्याच्यावर तो खाली उतरून झोपतो, आणि तो सरकत पुढेपर्यंत जातो, आणि त्याच्या वरती जागा नसते, एवढीच जागा असते. सो त्याला ते रिस्ट्रिक्शन आहे स्पेसचं, त्याला तिथे स्पेसची लक्झरी नाही. आणि मग आपण म्हणतो ना, बॉस कसा पाहिजे, बॉसचं केबिन कसं असलं पाहिजे, ते तर आपलं होतं. आपल्या बॉसचं केबिन कसं असेल, हे सगळे त्या सबमरीनचे बॉसेस, की जे हे पेरिस्कोप आहे, तिथे हा नॅव्हिगेटिंग ऑफिसर आहे जो सांगतो सबमरीनला की कुठं आपल्याला घेऊन जायचं आहे, तो सगळे हे सांगत असतो. इथे सगळे ते टेक्निकल ऑफिसर्स की जे सबमरीन चालवत आहेत,
हे सगळे ते मागे असणारे आपले जे काय ऑर्डर असतील त्या पास ऑन करून सबमरीनला कसं हे करायचंय ते सगळे करणारे आहेत. सो एक आपण मगाशी बघितलं की तो लाईफस्टाईल आणि तो लाईफस्टाईल. आता मला काम करून कंटाळा आला, मग आपण कुठे गेलो होतो? त्या 5 स्टारच्या केबिन मध्ये गेलो होतो ना. इथे काम करून कंटाळा आला की मी अशा बंक्स वरती येतो. बरं, हे बंक डेडिकेटेड नसतात. म्हणजे आपण कसं म्हणतो घरी पण असतं ना, माझी खोली माझा बेड. इथे तसं नसतं, माझी चादर माझं हे. इथे तसं नाही. याला म्हणतात हॉट बंकिंग सिस्टम. की ज्या वेळेला, कारण तुमच्याकडे जागाच नाही आहे सबमरीन मध्ये, सो एक माणूस काम करतो त्यावेळेला त्याच्या जागेवरती दुसरा येऊन झोपतो. कंपल्सरी झोपावंच लागेल, कारण तुला जर रात्री काम करायचं असेल तर दिवसा झोपावंच लागेल, दिवसा काम करायचं असेल तर रात्री झोपावंच लागेल. सो आणि नाही झोपलास तर मग बघ तुझी जागा शोध, मग उभ्या झोप घ्यावी लागेल पण काम केल्यानंतर. सो हे माझं हे आलं. बरं, मगाशी आपण रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी बघितल्या की टीम बरोबर आपण काय करत होतो, खेळ खेळत होतो, आपण बाहेर जात होतो, ट्रेकला जात होतो. हे बघा, हे रिक्रिएशन आहे सबमरीन मध्ये. मी योगा करतो. कुठे? त्या आहेत टॉर्पिडोज, जे मिसाईल्स असतात ना. आपण ह्याच्यावर तशा पद्धतीने सबमरीन मधून ज्या पद्धतीने सोडतात त्याला म्हणतात टॉर्पिडोज. सो त्याच्यावरती मला थोडासा स्पेस मिळतो, तिथे मी काय करतो, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज करतो. की थोड्याफार काही गेम्स असतील काय, पण त्या नेहमी करू शकत नाही, ते कधी कधीच करायला मिळतं. सो हे लाईफ आहे सबमरीनचं. सो एक ते आणि एक हे. आता आपण एक व्हिडिओ बघूया. हाजी, म्हणजे हे आपण आता बघितलं काय आहे ते, बरोबर आहे. आता त्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युअली कसं दिसतं ते जस्ट आपण बघूया. हे तू आधी मला सांग, ही ती सबमरीन बरोबर? सबमरीन म्हणजे काय असतं? एक लोखंडी नळकांड आहे असं पण म्हणू, आणि त्याला बंद केलंय कारण पाणी आत येईल ना, कारण आपल्याला पाण्याला खाली जायचंय. आणि आपण सगळे त्या नळकांड्यात बसलोय आणि ते नळकांड आपण घेऊन निघालोय पाण्याच्या खाली. पण पाण्याच्या खाली किती जाऊ आपण? आपला स्विमिंग पूल किती खोल असतो? 5 फूट. 5 फूट असतो ना. आपण किती जातोय? 300 मीटर, 400 मीटर. मग प्रत्येक 10 मीटरला 1 kg प्रेशर वाढत जातं. मग त्या नळकांड्यावरती किती प्रेशर येणार आहे? 30 kgचं प्रेशर येणार आहे, आणि ते आपण खाली घेऊन जातोय. बरं, मग नंतर ऑक्सिजन कसा? जेवढा घेऊन गेलो तेवढाच ऑक्सिजन ना. मग नंतर बाकीचा ऑक्सिजन नाही, लक्झरी नाही ती. मग ते कसा असतो तो पण आपण डिस्कस करू. पण लक्झरी, ऑक्सिजन ही सुद्धा सबमरीन वरती लक्झरी असते, जो आपण सहज घेतोय, जो आपण इथे आता आपल्याला त्याची पर्वा आहे का? नाही, पण तिथं पर्वा असते. म्हणून आम्ही जाळतो, आम्ही वाटेल ते फटाके उडवून प्रदूषण करतो. इथे मात्र तसं नाही आहे. इथे तुम्हाला अन्न जे शिजवतो त्याला फोडणी देऊ शकत नाही, कारण फोडणी दिलेली जी उडते ती सबमरीन मध्येच राहते, ती माझा ऑक्सिजन खाते. म्हणून आम्ही फक्त बॉइल्ड फूड खातो. हे बघूया. हे बघा केवढंसं आकाश दिसतंय. चलो अंदर जाते हैं. हे मी तुम्हाला सांगितलं ना मी कशी गेले, तो बघतो कसा, तेवढं किती खाली आहे बघा. ये क्या है? बस इतना सही? बाकी जगह कहाँ है? सिर संभाल के. अभी तुम जिससे उतरे उसे कॉनिंग टावर कहा जाता है. काय म्हणतात त्याला? याला कॉनिंग टॉवर म्हणतात. सो सबमरीन बेसिकली, सबमरीन हे का बनलंय? पाण्याच्या खाली शांतपणे जाणे, शत्रूच्या जे काही त्यांचा जहाज, ज्या वेळेला युद्ध प्रसंग येईल त्यावेळेला जर समोरासमोर जहाजं आली तर काय होईल? एकमेकाला आपण दिसू, आपण एकामेकावरती फायर करू, आपण मिसाईल सोडू आणि त्या जहाजांना नष्ट करू. पण सबमरीनचं काम काय आहे? शांतपणे पाण्याखाली जावा, शत्रूच्या त्या जहाजांच्या खालून प्रवास करा. जर जसं आज्ञा असेल किंवा ठीक आहे शत्रूचं काय चाललंय कम्युनिकेशन ते ऐका, पण हे सगळं शांतपणे, चुपचाप सायलेंटली, हे सगळं त्याचं काम आहे. मग यासाठी काय हवंय आपल्याला? तर खूप सारी मशिनरी हवी असते. मग त्या मशिनरीला आपण आज जाण्यासाठी 3 एंट्रन्स आहेत. हे बघा सगळे मशिनरी. आणि इथे टोटली डिस्कनेक्ट झालेला. डिस्कनेक्ट कारण आपण पाण्याखाली गेल्यानंतर तिथे कुठला टॉवर आहे आपल्याकडे की माझा फोन लागणार आहे, की मला काहीतरी कोणाशी तरी बोलता येणार आहे, किंवा एखादा पोस्टमन येऊन माझी ऍटलीस्ट पत्र तरी घेऊन जाणार आहे? काहीच नाही. एकदा का माझी जिथून हा आत आला ते कॉनिंग टॉवर, आणि असे 2 आणखी पुढे आणि मागे असे एंट्रन्स असतात.
ते एकदा बंद झाले आणि आपण एकदा पाण्याखाली गेलो की आपला बाहेरच्या जगाशी संबंध शून्य. पावभाजी नाही, काय जे आहे ते अंघोळीची पण अंघोळी त्यांना चैन वाटते. हो, अंघोळ, दाढी करणे, हे काही अंघोळ करणे ही चैन असते सबमरीनवर, सगळ्यांना करायला मिळत नाही. नाही. इसीलिए मैं इनका कहा मानूंगा, ऐसा कुछ नहीं करूंगा जिससे इन्हें किसी भी तरह की परेशानी हो या खतरा हो. सर वो जो सारा सामान था वो कहाँ गया? आता सामान म्हणजे काय ते बघा. स्टोर में रखा गया है. आओ मैं तुम्हें दिखाता हूँ कि स्टोर कहाँ पर. ठीक है, सर ने जो किया मैं भी वो करने की कोशिश करूंगा. त्या स्टोर मध्ये काय आहे ते बघा, ते कसं ठेवलंय ते बघा, आणि आपल्या घरात जागा असते ना, आपण कसे त्या जागा कमी म्हणून वैतागत असतो. ते स्टोर मध्ये काय आहे ते जस्ट सी करूंगा, यहाँ पकड़ूंगा और झूल कर नीचे जाऊंगा. हे असंच जायचं. हो, असंच जायचं. आओ आओ. तो यही है वो स्टोर. सर इतनी छोटी सी जगह में आप कैसे मैनेज करते हैं? कुछ नहीं, बस अंदर ठंडा रखते हैं. वी कीप इट कोल्ड ताकि राशन खराब ना हो जाए. राशन काय बघ. हम जाते हैं और सामान निकाल लेते हैं. मैं अब अंदर जाकर देखता हूँ. या श्योर. ओह वाह, जरा देखूं ये खाना कहाँ रखते हैं. ओह, ती केवढीशी जागा आहे बघा. आप लोग यहाँ कैसे चलते हैं? एकच माणूस जाऊ शकतो. उतरते समय चेहरा ऊपर रखो. ये कमरा सही है सर, ये कमरा बहुत बढ़िया है. कभी भी नीचे मत देखो. चढ़ते और उतर. हे काय, कभी भी नीचे मत देखो. का असं असतं ना की सबमरीनच्या जेवढ्या शिड्या असतात, आपल्या जनरली घरातला जिना असतो तो थोडासा तिरका असतो ना, किंवा आपण कुठल्याही ह्याच्यामध्ये इव्हन घरात जर शिडी लावायची असेल तरी आपण ती थोडी तिरकी लावतो. तिरकीला. सो त्यामुळे आपला बॅलन्स हा व्यवस्थित राहतो. इथे कसं असतं की ज्यावेळेस सगळ्या सबमरीन अगेन स्पेस कन्स्ट्रेंट, सबमरीन इज ऑल अबाउट स्पेस स्पेस स्पेस, की मला स्पेस हा लक्झरी आहे माझ्यासाठी. मग त्यावेळेला ज्यावेळेला आपण शिड्यांवरून चढतो उतरतो, जर का मी खाली बघून हे केलं तर ऑब्व्हियसली आपण थोडेसे बेंड होतो. पण जर का आपण वरती राहिलो तर आपली बॉडी स्ट्रेट राहते. आणि दुसरी गोष्ट, जर का एका वेळेस आग लागली, खूप सारा धूर झाला, जर आपण खाली पाहत असू तर ते आपल्याला खूप लवकर अफेक्ट करतं. म्हणून एक सवयच लावून घ्यायची. सो इट्स ऑल अबाउट ट्रेनिंग, की जर हे असं ट्रेनिंग कायम नाही झालं तर तुम्ही ज्या वेळेला ऐन वेळेला ज्या वेळेला प्रसंग येईल त्यावेळेला तुमच्याकडून चुकाया होतीलच. म्हणून त्याने सांगितलं की नेहमी चढताना किंवा उतरताना नेहमी वर बघून उतरा, पायऱ्यांना बघायची गरज नाही. पायऱ्या आपोआप तुमचे जे मसल मेमरी असते ना ती तुमची तयार होते आणि तुम्ही ऑटोमॅटिकली उतरता. आग लागो न लागो तुम्ही वरच बघत गेलेला. कारण तुम्ही जर का तसं नाही केलं आणि तुम्ही जर अडकला तर तुमच्या मागे येणारे सगळे लोक हे अडकणार आहेत फक्त तुमच्यामुळे. करेक्ट करेक्ट. म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदू नका, हे जे म्हणतात ना, तयारीच ठेवायची. म्हणजे आपण काय करतो, आग लागली की शोधतात तिथे कुठे ते आग सांभाळायचं. आपण आधी विचारच करत नाही की असं होऊ शकतं, काय होऊ शकतं, याचा बी प्लॅन रेडी पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये. बरोबर आहे. पुढे जाऊया. बघ काय आहे. सर कैसे हैं आप? ठीक हूँ. ये तो कमरा बहुत अच्छा है, यहाँ ठंड भी है. तो सब कुछ आ गया? सारा सामान आ गया है. जितनी भी सब्जियां हमें रखनी थी हमने सब रख ली. यहाँ पे आपको सब कुछ ध्यान से करना पड़ता है. जो चीजें यहाँ पर फ्रेश हैं, जो जल्दी खराब हो सकती हैं, उन्हें आगे रखना पड़ता है. जो कैंड है और जो टेट्रा पैक्स में है उन्हें पीछे रखते हैं. यहाँ सब कुछ सिस्टमैटिक है. आराम से चढ़ना. आणि हे सिस्टमॅटिक ठेवावं लागतं. सिस्टमॅटिक ठेवावं लागतं. कारण आपलं जे बहुत मजेदार है. ज्याला आपण फ्रेश राशन, दोन प्रकारचं राशन असतं, एक फ्रेश राशन आणि एक दुसरं राशन. फ्रेश राशन म्हणजे काय, ताज्या फळभाज्या किती दिवस राहतील, आठवडा 10 दिवस, त्याच्यानंतर. पण मग सबमरीन तर सेल कधी करणार आहे, 30 दिवस 40 दिवस, कधी त्याच्या जास्ती. मग नंतर खाणार काय, पिशवी घेऊन थोडंच मार्केटमध्ये जाणार आहे, किंवा चला आपण समुद्रामध्ये कुठतरी असेल मार्केट, दार उघडू. म्हणजे दार उघडल्यानंतर पाणी, आपण तर 300 मीटर खाली आहे ना. मग म्हणून मग आपल्याला असे काही राशन घेऊन जायला लागतात जे टिकतील, टिन राशन जे असतात ते. म्हणून मग ठेवताना सुद्धा कसं मेटिकुलसली चीजों को समझने की कोशिश कर रहा हूं. कोई ऐसी खास चीज है जो तुम यहाँ देखना चाहते हो? टॉर्पीडो सर. टॉर्पीडो रूम. मुझे लगता है कि सबमरीन्स के लिए एक रूल बनाना चाहिए. यहाँ सिर्फ 5 फुट 5 इंच के लोगों को ही लेना चाहिए. हाइट के लिए रूल? हाँ, अगर हाइट के लिए रूल हो तो लेकिन अच्छा है कम ना? हाइट वाले नहीं आ सकते. हाँ, 5 फुट 5 इंच के ऊपर के लोग नहीं आ सकते. समझ सकता हूँ लेकिन ये अलाउड नहीं है. लेकिन आप 6 असा काही रूल असू असा शकत. काही रूल असू शकत नाही. कारण त्या एक हाईट लिमिट असतात, पण त्या कमी हाईटसाठी असते. कारण माझा एक कोर्समेट आहे स्वतःचाच, जो माझा मित्र आहे चांगला, त्याची उंची 6 फूट 1 इंच आहे आणि तो सबमरीनर आहे. अभी तुम सबमरीन के सबसे अगले हिस्से में हो. इसे फ्रंट मोस्ट कंपार्टमेंट कहा जाता है. तो ये पहला कंपार्टमेंट. हाँ, ये पहला ही है. अभी हम जहाँ खड़े हैं उसके नीचे बैटरीज हैं, उन्हीं से ये चलती है. तुम्हें टॉर्पीडोज देखने हैं ना? हाँ सर. उसके लिए ऊपर जाना होगा. ओह,
परत तसंच जायचं. वरती पण मैं जाऊं? सर, टॉर्पीडो रूम में आपका स्वागत है। घर जैसा लग रहा है। हाँ, लेकिन तुम्हें यही देखना था। कमाल की जगह है। तो ये टॉप डेक है और ये टॉर्पीडो डेक है। फ्रंट मोस्ट डेक। टॉप मोस्ट फ्रंट मोस्ट डेक। टॉप मोस्ट फ्रंट मोस्ट डेक। तू ते मगाशी जे दाखवलं होतं इथे बसूनच इथेच बसून ते जे रिक्रिएशन जे योगा करत होते सगळेजण ते या इथेच करून बसवत या रूम मध्ये टॉर्पिडो मध्ये हे केलेलं काय आहे. आहे सगळे आपण शेवटी कशासाठी सबमरीन काय आहे वॉर वेसल आहे. सो आपल्याला कुठेतरी फाईट करायचं आहे. मग त्यावेळी आपल्याला काय करावं लागतील मिसाईल सोडतो आपण जसे आपण हे बचावामध्ये बघितलं ना तर तसे हे टॉर्पिडोज आहेत सबमरीन मध्ये. टॉर्पीडो ट्यूब है, वहाँ लोड करने के बाद उसे फायर किया जाता है। तो उन्हें यहाँ रखते हैं। हाँ, इनको हम शेल्स कहते हैं, टॉर्पीडो शेल्स। इन शेल्स पर टॉर्पीडो को रखा जाता है। यहाँ बहुत सारी टॉर्पीडोज को हम रखते हैं जो कि दुश्मन को डराने या अटैक करने के लिए काम आते हैं। मैं तो अभी डर गया। तुम मत डरो, दुश्मन डरेगा। सबमरीन्स में टॉर्पीडोज तो हम ले जाते ही हैं और उसके साथ ही साथ हम मिसाइल्स और माइंस भी ले जाते हैं। मैं हैरान रह गया था ये देखकर कि इतनी सी जगह पर आप इतना कुछ कैसे रख सकते हैं, वो भी इतना भारी। फिलहाल मैं मोटर रूम में असाइंड हूँ और वो इस सबमरीन का सेकंड लास्ट कंपार्टमेंट। तो सबसे पीछे? हाँ, सबसे क्योंकि पीछे। ये फर्स्ट कंपार्टमेंट। ठीक है, तो चलिए पीछे जाए। लेट्स गो। आफ्टर यू सर। येस, अभी बोला. ऑप्शन 2 होते. एक पहिलं ऑप्शन आपण बघितला होता की ज्याच्यामध्ये पूर्ण लक्झरी होती आणि एक दुसरा ऑप्शन होता आणि प्रत्येकाकडे हा ऑप्शन असतो. जसा माझ्या समोर होता की मी महिंद्राचा R&Dचा जॉब करत होतो, मी तो कंटिन्यू करू शकलो असतो. तसे माझे कितीतरी सिनियर्स आहेत, तसे माझे कितीतरी सहकारी आहेत किंवा ज्युनियर्स पण असतील की त्यांच्याकडे ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज होत्या. मग त्यांनी हे असं प्रकारचं लाईफस्टाईल आणि अशा प्रकारचं वर्क एन्व्हायरमेंट का चूज केलं असेल? असा त्यांच्यामध्ये काय डेंजरस ऑप्टिमिझम असेल की त्यांना असं वाटतंय की बाबा नाही मला हे केलं पाहिजे. येस, हा मी आहे. मी माझं वय असेल एक 23-24 आणि मी ऑलरेडी सिनियर इंजिनियर एका सबमरीनचा होतो आणि हा माझा फोटो माझ्या एका सिनियरनी काढला की ज्यांनी मला ट्रेन केलं होतं आणि नंतर त्यांच्याच हाताखाली मी काम करत होतो. सो ही वॉज व्हेरी प्राऊड की मी तयार केलेला एक विद्यार्थी आज पूर्ण सबमरीन हँडल करतोय. आज पूर्ण एक सबमरीन, कारण टेक्निकल ऑफिसर्स जे असतात त्यांचं काम असतं की सबमरीनला पाण्याखाली घेऊन जाणं खूप जिकिरीचं काम असतं आणि सबमरीनला पाण्याच्या वर घेऊन येणं. मग त्याच्या आधी खूप साऱ्या टेक्निकॅलिटीज असतात आणि ते सगळं करण्यासाठी तुमच्या खूप साऱ्या परीक्षा होत असतात, तुमच्या खूप सारे ट्रेनिंग होत असतात. सो हे हा किती वर्ष वय 23-24 मी म्हणून दाखवत नाहीये. आज असे असे कित्येक जण आहेत की ज्यांचं वय किती आहे फक्त 23-24 आणि जबाबदारी किती मोठी आहे तर अख्ख्या त्या 40-50 लोकांचं आयुष्य. कारण एक चूक माझी असेल किंवा इतर कोणाची असेल तर त्या सबमरीनमध्ये त्या सगळ्या लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. आपल्या भारताची जी काही करोडो रुपये खर्च केलेली सबमरीन असेल ती सुद्धा धोक्यात येऊ शकते. आणि हे फक्त काय चालवायचं आहे एवढंच काम नाहीये, तर मला ही एका इच्छितस्थळी घेऊन जायची आहे आणि तिथून पुढे माझं काम सुरू होणार आहे. माझं काम अजून सुरू झालेलंच नाहीये. माझं ऍक्च्युअल काम आहे जेव्हा एखाद्या वेळेला वॉर लाईक सिच्युएशन येईल सो तिथपर्यंत पोहोचणं हे इटसेल्फ इज अ ग्रेट वॉर आणि ऍक्च्युअल वॉर मला त्याच्यानंतर लढायचं करायचंय. सो प्रत्येक क्षणामध्ये इथं असं आहे की काय असेल याचा की मला माझं आयुष्य असं फेकावं वाटतं आणि असलं काहीतरी काम करावं असं वाटतं. आपल्या बॉर्डरवर उभारलेला जवान त्याला असं काय वाटतं, त्याच्याकडे असं काय ऑप्टिमिझम आहे की तो म्हणतो की चला ठीक आहे शत्रूची गोळी तर गोळी, मला हरकत नाही, मी गोळी खाईन पण मी हेच काम करेन. त्याला दुसरं काम मिळणार नाही, मिळेल ना मग तो तेच काम का करतोय? कारण एकच आहे, तुमच्यासाठी, फॉर माय कंट्री. मग हा डेंजरस ऑप्टिमिझम नाही एक सोल्जरचा? कारण उदाहरण सांगतो, ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर चालू होतं त्यावेळेला तुम्ही कुठे लपलेला? बेड खाली लपलेला, बेड खाली लपलेला, घाबरून गेला होता. आणि आता माहिती नाही आता काय होणार जर पाकिस्तानी सैन्यानं एखादं मिसाईल सोडलं, त्यात जर का पाकिस्तानी सेना पुण्यात आली ट्रॅफिक एवढं, मग पळणार कुठे आपण? असं वाटलं कधी? का नाही वाटलं? का नाही वाटलं रे? उत्तर द्या मला, का वाटलं ना? बोल.
आमचा सेनेवरती विश्वास होता. विश्वास. शबास, करेक्ट. सर त्यानं काय सांगितलं, आता आपण त्या मगाच्या जी वाक्य होती त्याच्याकडे येऊया. त्यानं काय सांगितलं की माझ्या सैन्यावर विश्वास आहे. म्हणजे हा त्याचा डेंजरस ऑप्टिमिझम आहे. तो कुणाबद्दल बोलतोय? तिसऱ्याबद्दल बोलतोय, त्यांच्या कॅपॅबिलिटीज बद्दल बोलतोय की माझं सैन्य इतकं सक्षम आहे की पाकिस्तान का इतर कुठलाही देश आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं जे काही चुकीची गोष्ट घडणार असेल ते होऊ देणार नाही. मग आता आपलं डेंजरस, आपल्यामध्ये आपल्याला जर का ते डेंजरस ऑप्टिमिझम कुणाला तरी तिसऱ्याबद्दल वाटलं पाहिजे ना, तुमच्याबद्दल कोणीतरी डेंजरस ऑप्टिमिझम केलं पाहिजे ना. ते काय असू शकेल की या शाळेची मुलं कशी असली पाहिजेत? आदर्शच असली पाहिजेत. म्हणजे जर का एक प्रसंग बघितला की तुमच्या 4-5 शाळा एकत्र आलेल्या आहेत आणि काहीतरी फंक्शन आहे, तिथे 4-5 शाळा एकत्र आल्यात आणि प्रचंड काहीतरी मुलांचा गोंधळ चालू आहे, पण आपल्या या शाळेचे ज्या शिक्षक आहेत ते निवांत बसलेत. का? कारण त्यांच्या मनामध्ये ते डेंजरस ऑप्टिमिझम आहे की माझ्या शाळेचे विद्यार्थी असं वागणार नाहीत. म्हणजे हे डेंजरस. झालं माझ्याबद्दलचं तयार केलेलं, माझ्या बिहेवियरनं माझ्याबद्दलचं तयार केलेलं डेंजरस ऑप्टिमिझम शिक्षकांच्या मनामध्ये की मला काळजीच नाही आहे. मग असं पुढे जाता जेव्हा आपण हे हॉरायझन वाढवू, आज तर शाळा आहे, उद्या पुणे असेल की पुण्यामध्ये असं काहीतरी घडतंय ही मुलं ती नसणार आहेत किंवा हे ते वर्ग तो नसणार आहे. पुढे जाता असं काहीतरी महाराष्ट्रात चुकीचं घडतंय, नाही ही मुलं नसणार आहेत. मग असं करत करत ज्या वेळेला आपण हे बघू त्यावेळेला आपली पर्सनॅलिटी एक चांगल्या प्रकारची घडेल आणि मग उलट्या प्रकारचा डेंजरस ऑप्टिमिझम आपल्याबद्दल कोणीतरी करेल की अरे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, कोण काम करतंय? या शाळेचा मुलगा. मग काळजी करू नका. जसं कोविडमध्ये भारतानं लस तयार केली, भारतावर कोणाचा विश्वास नव्हता की आपण लस तयार करू, पण भारतानं लस तयार केली आणि इतर जगांना वाटली सुद्धा. करेक्ट. उद्या भारताबद्दल म्हणून आज छोटे छोटे देश भारताबद्दल ते डेंजरस ऑप्टिमिझम बाळगतात की भारत आहे ना, चलो ठीक आहे. करेक्ट. आज तसंच बघायला मिळते ना, असंच होणार आहे. मग आपलं मगाशी जे आपलं वाक्य होतं पहिलं, आणि मला या मुलांना तेच सांगायचं आहे की तुम्हाला काय बनवण्यासाठी आपण हे सेशन्स घेतोय? रिस्पॉन्सिबल सिटीजन्स ऑफ दिस कंट्री, राईट? हा, म्हणजे तुम्ही त्यांची अपेक्षा काय असते? मी भले पाण्याखाली इतके 40 दिवस बाहेर आहे, मी जीवाच्या कराराने करतोय, तुमच्यासाठी करतोय, मग तुमच्याकडनं काय अपेक्षा? यू बी रिस्पॉन्सिबल सिटीजन्स ऑफ दिस कंट्री. दे डोंट एक्सपेक्ट एनिथिंग एल्स. हे आपण वारंवार म्हणतोय. आपल्याला चांगलं करायचंय, आपल्याला चांगलं राहायचंय आणि मग त्यांना त्यांच्या कामामध्ये जो काही आणि एक त्यांना उत्साह येईल की यस मी कोणासाठी करतोय, जी मुलं चांगली आहेत आणि त्याच्यात SPM ची मुलं असलीच पाहिजेत. करेक्ट. ओके. तो माझा एक डेंजरस ऑप्टिमिझम आहे की ही मुलं होणार चांगली, होणार 100%. राईट? आता इथे परत म्हणून ते वाक्य की सम पीपल गिव्ह टाइम, सम मनी, सम देअर स्किल्स, सम लिटरली गिव्ह देअर लाईफ्स ब्लड, बट एव्हरीवन हॅज समथिंग टू गिव्ह. तुम्ही काय देणार आहे? तुम्ही काय देणार आहे सांगा? द्या, काय देताय? मी 10 वर्ष सबमरीन मध्ये घेऊन आलो, आज बॉर्डरवरती एवढे सगळे लढतायत. ऑपरेशन सिंदूर सारखं एवढं सुंदर ऑपरेशन आपण केलं की भारतावरती आज पण नाही आली. तुम्ही काय दिलं? परत काय दिलं तुम्ही? विश्वासानं काय होणार आहे? मला अपेक्षा जास्ती आहे. तर माझं डेंजरस ऑप्टिमिझम काय आहे? तर ही मुलं अशी काही बनावीत की ज्या अशा आदर्शामध्ये चालावीत की त्यांनी भारताचं नाव, भारताचं जे काही आपला हे आहे ते उंचवावं. मग त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडनं अपेक्षित आहेत ना. सोल्जर तुम्हाला असा कधी दिसतो की नेव्हीचा एखादा, मगाशी पण आपण बघितलं, कुठल्याही तुम्ही कधी बेसमध्ये जावा आणि नेव्हीचा युनिफॉर्म कसा असतो? पांढरा शुभ्र. तुम्हाला असं आवडेल की एक असा मळलेला, इथे कुठं डाग लागलेला, असा शूज घाण झालेला, असा युनिफॉर्म घातलेला एखादा ऑफिसर सोल्जर आवडेल? मग आपण काय करू शकतो? तो युनिफॉर्म आहे, तुमचा पण युनिफॉर्म आहे ना. मग मी माझ्या युनिफॉर्म घालण्यामध्ये मी ती प्राईड आणू शकत नाही. छोटी छोटी गोष्ट, मी शाळेत वेळेवर येऊ शकत नाही. सो ते ऑप्टिमिझम कधी तयार होईल? ज्यावेळेला या छोट्या छोट्या गोष्टींमधून की माझे शूज पॉलिश का नाहीत, मी माझा युनिफॉर्म घालायला मला प्राईड वाटत नाही, माझा युनिफॉर्म चांगला ठेवू शकत नाही, माझा वर्ग स्वच्छ ठेवू शकत नाही, माझी शाळा, माझं शहर, हे सगळं मी चांगलं नाही करू शकत.
येस. मग हाच फक्त आशावाद आहे की आम्ही जे कोणी करताय काम, मग ते कुठलाही वर्दी घातलेला कुठलाही माणूस होतो, तो त्याचं काम करतोय. तुम्ही काय करता? So Correct. तुम्हाला काही ग्रेट नाही, आपल्याला फक्त आपलं काम करायचंय. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की माझ्या कॉलेजचे टिकेकर सर होते आणि मी अशी उद्विग्न होऊन सरांकडे गेले होते 15-16 वर्षाची की काय चाललंय समाजात. आय एम टॉकिंग ऑफ 1977. आता तर काय बोलण्याची सोय नाहीये. तेव्हा सरांनी मला सांगितलं होतं, दुसऱ्यांकडे कशाला बघतेस तू अनुराधा, तू चांगली हो ना, तू चांगलं काम कर, दुसऱ्यांच्या नुसत्या कामाला वाईट म्हणून चालणार नाही. असं चांगलं काम कर की वन अनुराधा कॅन बी अन असेट टू द नेशन. मी कॉलेजमधली मुलगी होते, सरांनी डायरेक्ट मला नेशनपर्यंत तो जो प्रवास दिला, जो आता ह्यांनी सांगितला, शाळा, मग तुमचं पुणे, मग तुम्हाला सिटी, मग सिटीतून महाराष्ट्र, महाराष्ट्रातून शेवटी तुम्ही कुठे नेशनशी कनेक्टेड असणार आहात, हा विचार देण्यासाठी आपली ही सगळी सेशन्स आहेत. बी गुड ह्युमन बिईंग, बी गुड सिटीजन ऑफ दिस कंट्री, बी गुड स्टुडंट ऑफ दिस कंट्री, की तुम्ही या नेशनचं नाव पुढे द्या. पोचवाल. मला आता वेळ कमी, पण मला तुझे अनुभव पाहिजेत की ज्या ह्या डेंजरस ऑप्टिमिझमला खूप युक्तिक आहेत. सांगेन दुसरा एक अनुभव सांगतो. सांग ना. सबमरीन मध्ये खूप सारे तुम्हाला ट्रेनिंग खूप करावे लागतात, सारखे ट्रेनिंग करावे लागतात, कारण इथे जोपर्यंत तुमची ती सवय बनत नाही तोपर्यंत तुम्ही सबमरीनर होऊ शकत. सो अशीच एक सवय असते सबमरीन मध्ये. आपण बघितलं ना किती मशिनरी आहे सगळी, आणि बरं तो क्लोज स्पेस आहे, म्हणजे किती उकडत असेल. सो तुमचा AC कंटिन्यू चालूच असावा लागतो, आणि एवढे सगळे मशिनरीचे आवाज, इंजिन चालू असेल तर बघा तेवढं मोठं इंजिन धडधड किती आवाज करत असेल. आता अचानक आपण तर म्हणलो की सबमरीन बनलंय सायलेंट राहण्यासाठी, मग एवढे आवाज. हो, मग आता एक अशी गोष्टीचा एक्सरसाइज करतात, त्याला म्हणतात अल्ट्रा क्वाइट स्टेट. अल्ट्रा क्वाइट स्टेट. क्वाइट क्वाइट मग आपण काय म्हणतो, क्वाइट शांत, पण आपण अल्ट्रा लावतोय म्हणजे अगदी शांत, म्हणजे जैसे थे. कारण जर का आपण शत्रूच्या एखाद्या, आपण असे वॉरलाईक सिच्युएशन समजूया की ज्या वेळेला आपण शत्रूच्या इलाक्यात सापडलोय आणि त्यावेळेला आपल्याला एखादं शिप शोधतोय, त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल, आपलं अस्तित्वच समुद्रामधून नाही असं दाखवावं लागेल. मग त्यासाठी मला काय करायचं आहे, आवाज नाही, म्हणजे सगळी मशिनरी बंद. अय्यो, मग डेकवरती चालणं नाही, कारण तुमच्या पायाचे आवाज होतील. बरं, असं किती वेळ थांबावं लागेल माहिती नाही. त्यामुळे मला परत वरती येऊन ते थोडंसं ऑक्सिजन घ्यायचं, हे ते करता येईल, किंवा ऑक्सिजन सिस्टीम असेल ती चालली तर पंख्यांचा आवाज होईल. नाही, हे सगळं बंद. मग कशासाठी, तर ऑक्सिजनचं कन्झम्पशन कमी होऊ दे. मग कंपल्सरी झोपा, जे काम करतायत ते काम करा. असं किती वेळ माहिती नाही. म्हणजे डेकवरती चालणं नाही, फिरणं नाही, व्यायामाची गोष्ट सोडा, माहिती नाही परत जेवायला कधी मिळेल, कारण जेवण करताना परत आवाज होणार आहे. सो ह्या स्टेटमध्ये मला किती वेळ राहायचं आहे मला माहिती नाही. असं तुझं झालं होतं? असं हे ट्रेनिंग करवतातच. हो 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 हो, की जेणेकरून बेसिकली हे ट्रेनिंग का, तर असं कधी नॉक तर होणार नाही की शत्रू उद्या सांगून करेल की मी उद्या येणार आहे, तुम्ही तयार राहा. तुम्हाला तयार तर नेहमी राहिलं पाहिजे. तसंच आपलं आहे की आपल्याला नेहमी तयार राहिलं पाहिजे. ते सांग ना, ते तू ते काय गॅसचं काहीतरी झालं होतं ते. माझं ट्रेनिंगच चालू होतं, आणि सबमरीन मध्ये आपण जसं मी म्हणलं की आपण पाण्याखाली निघालोय, मग आता कचरा तयार होईलच ना. कचरा तर सगळीकडे तयार होतो, ओला कचरा, सुका कचरा आपण करतोच ना, वेगळा वेगळा करतो आणि कुठे फेकतो, रस्त्यावरती कुठेही फेकतो. म्हणजे आपण बघतो गाडीवरून, आपल्या घरचे पण काही वेळेला असं असतील की गाडीवरून घेऊन जायचं आणि जाता जाता जिथे कचरा आहे तिथे फेकून द्यायचं. सबमरीन मध्ये कुठं फेकणार, दरवाजा उघडून माशाला नाही करू शकत. मग सबमरीन मध्ये एक गोष्ट असते की आपण नळकांड म्हणून एक दुसरं नळकांड असतं, ज्याच्यामध्ये आपण तो कचरा भरतो. त्याला दोन्ही साईडनं असे हे असतात, ते बंद असतात. मग त्याला पाण्याचा प्रेशर करणं, त्याला बाहेर फेकून देतो, कारण आपण पाण्याखाली आहोत. आता असं आमचं ट्रेनिंग चालू होतं आणि त्यावेळेला आम्ही ते करत होतो. आणि त्याच्यामध्ये एक एक्सरसाइज असतो की आपण खालचं झाकण, वरचं झाकण, मग त्यासाठी पहिल्यांदा सगळं बसलंय का व्यवस्थित, मग इथे प्रेशर देतो, मग ते खालचं झाकण उघडतो, मग पाण्याने ते खाली टाकून देतो, मग पुन्हा खालचं झाकण बंद करतो, आणि मग ते पाणी आलेलं ड्रेन करून आपण मग बघतो की बस सगळं गेलंय का. तर ही सगळी प्रोसिजर आम्ही व्यवस्थित केली, पण शेवटी मेकॅनिकल गोष्ट आहे, काही वेळेला काहीतरी बिघाड होतो, आणि आमचं ट्रेनिंग चालू होतं. सो जरी ऑफिसर असलात तरी तुम्हाला सगळी कामं माहिती पाहिजेत. आपण असं म्हणू शकत नाही की हे छोटं काम आहे, असलं काम आहे, नाही, तुम्हाला सगळी कामं माहिती पाहिजे. सो मी आणि आमच्याबरोबर एक माझे चीफ एमई होते. सो आम्ही काय केलं,
तर आम्हाला सगळे प्रोसिजर झालंय, खालचं लीड बंद झालं, आता वरचं लीड हे करायचं आहे, म्हणून आम्ही थोडंसं ते जोर लावून उघडायचा प्रयत्न केला. उघडत नाही, पण ते संभव थोडंसं क्रॅक ओपन झालं आणि अचानक एक जोरात पाण्याचा फवारा जोरात उडायला लागला. कारण आपण पाण्याखाली आहे आणि एवढंच जरी ओपनिंग असेल, म्हणजे असं म्हणूया की जर का त्या सबमरीनला एवढं जरी भोग पडलं तरी त्या सबमरीन मध्ये इतकं पाणी येईल की ते पटकन बुडून जाईल. आणि इथे तर काय झालं, ते एवढं मोठ्या ह्याच्यामधून साईडनं संपूर्ण पाणी यायला लागलं आणि ते घाण पाणी आहे, एकतर खारं पाणी आहे आणि तुम्हाला कुठेही पळता येत नाहीये, कारण तुम्ही जिथे बसता, मगाशी तुम्ही बघितलं ना तो जो हा उतरलेला होता, तिथेच थोडंसं पुढे जाऊन की तिथे जागाच नाही आहे. मग आता ही सिच्युएशन आली, करायचं काय? मग त्यावेळेलाच असं नाही होत की तुम्ही घाबरून तिथून पळून जाल, नाही, तुमचं काम आहे, तुम्हाला शिकवलेलं आहे, ट्रेनिंग मिळालेलं नाही, सो तुम्ही जे काही आहे ते करून, असं पण होत नाही की तुमचे जे अधिकारी आहेत ते पॅनिक होतील की काय चाललंय. त्यांनाही माहिती आहे, त्यांनाही तुमच्यावरती ऑप्टिमिझम आहे की याला ट्रेन केलंय, याला त्या सिच्युएशन मधून बाहेर येणं माहिती आहे. माय गॉड. सो काही करून आम्ही ते, कारण ते एवढं पाण्याचा फवारा, ते संपूर्ण घाण पाणी उडतंय, ते तो नाकातोंडात जात आहे, जागा जायला कुठं नाहीये, कारण दिसत नाही, कारण खूप मिस्ट तयार झालंय. त्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण काम करतो अशा एन्व्हायरमेंटमध्ये, त्यावेळेला असं वाटतं की आता काय होणार. पण परत आम्ही जे काही आमचं ट्रेनिंग होतं त्यानुसार आम्ही ते व्यवस्थित केलं आणि परत तो जे काय होतं ते सिस्टीम व्यवस्थित झालं. पण अशा वेळेला असं वाटतं की अरे किती जवळ, फक्त माझंच जीवन नव्हे तर माझ्याबरोबर असणाऱ्या कितीतरी लोकांचं छोट्या छोट्या चुकांमुळं, छोट्या छोट्या गोष्टींमुळे जीव धोक्यात येऊ शकतो. ग्रेट ग्रेट. अनुभव कितीतरी अनुभव आहेत, सांगण्यासारखे आहेत. वेळ कमी, मला फक्त ते तू काहीतरी बोलला की समुद्राचं पाणी पण तुम्ही कमी झालं म्हणून थोडं मिक्स करून साध्या पाण्यात पित होतात, पाणी जमवायचं म्हणून. कसं होतं की आपण प्रत्येक गोष्ट जी सबमरीन मधून घेऊन जातो ती थोडीच घेऊन जातो, की आपण फ्युएल घेऊन जातो. इथे कसं आपण गाडीतलं पेट्रोल संपलं की लगेच पेट्रोल पंप शेजारी असतो, भरतो, निघून जातो. सबमरीन मध्ये जे काही फ्युएल घेऊन जाऊ ते लिमिटेड आहे ना. तिथं कुठे मला समुद्रात म्हणजे एक देवमासा बसला पेट्रोल भरायला की बट चल तुला किती पाहिजे, नाही होऊ शकत असं. मग मला जे काही रिसोर्सेस आहेत ते मला खूप जपून वापरायला लागतात. त्यामधलं रिसोर्स आहे फ्रेश वॉटर, पिण्याचं पाणी. पिण्याचं पाणी आपण का जपून वापरायला पाहिजे? पिण्यासाठी नाही, कारण जर वेळ पडली आणि मला जर का जगावंच लागलं तर एक प्रमाण असतं की बाबा त्यात थोडं आपल्या साध्या पाण्यामध्ये थोडं समुद्राचं पाणी मिसळून मी पिऊ शकतो. पण जे सबमरीनचं इंजिन आहे त्याच्या कूलिंगसाठी फ्रेश वॉटरच लागतं आणि त्या इंजिनसाठी मला वाचवायचं आहे, स्वतःच्या जीवासाठी नाही. आणि असं समुद्राचं पाणी पिऊन पण यांनी आपण आलं पाहिजे. करता आलं पाहिजे. आपण निशब्द होतो कारण हे आपल्या सगळं स्वप्नातलं आहे, आपल्या विचारांच्या पण परे आहे. यांना आपण फक्त टाळ्या देऊ शकतो. टाळ्या देता येताना कधीतरी हात जोडले जाऊन नमन होतं. या मुलांसमोर माझं नेहमी नमन होतं, कारण हे माझ्या आयुष्यात मी कधी विचारही नाही केला, ते हे करून मुलं मोकळी होतात आणि हे सगळे युनिफॉर्म मुलं करतात. त्या सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या देऊया आपण. आणि यांच्या सन्मानासाठी कविवर्य कुसुमाग्रज तुम्हाला माहिती आहेत? कुसुमाग्रज कवी, त्यांचं नाव काय आहे? कविता नाही लिहित तेव्हा ते काय लिहितात? विवा, येस, राईट, माहितीये ना. हा, तर त्यांनी एक कोलंबसाचा गर्वगीत म्हणून कविता लिहिली आहे आणि ती यांच्या डेंजरस ऑप्टिमिझमला इतकी लागू पडते. त्यातलं मी आता शेवट करताना तुम्हाला काही ओळी सांगते. काय सागरी तारू लोटले, तारू म्हणजे जहाज, काय सागरी तारू लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा, बाहेर तुफान आहे आम्ही काय म्हणून परत यायचं की काय, हा आमचा बाणा नाहीये, त्याहून घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा, आम्ही पराभूतून परत येणार नाही, आम्ही पाहिजे तर जळामध्ये आमची जहाज बुडवून टाकू, आम्ही परत येणार नाही पराभूत होऊन. कोट्यावधी जगतात जीवाणू, जगती अनमरती, जगतात आणि मरतात, आपण असेच जगतो आणि मरतो. जशी ती गवताची पाती कशी अशी झोपून जातात ना काही झालं तर. नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभान खाली, सात नभ म्हणजे सगळ्यात विश्वाचा पसाऱ्यात आम्ही फिरतो. नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभान खाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती, आम्ही नवीन क्षितिज पुढे घेऊन जातो. चला उभारू शुभ्र शिडे, नाविकांची ती बोट त्याला शिडे असतात. चला उभारू शुभ्र शिडे, शिडी नाही हा शिडे,
ती गर्वाने वरती, चला उभारू शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, सांगा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अमुच्या आशा, किनारा तुला पामराला. अरे समुद्रा तुला किनारा आहे, पण आमच्या या डेंजरस ऑप्टिमिझम असलेल्या सगळ्या नौदलाच्या मुलांना मात्र अनंत अशा ध्येयासक्ती आहे आणि अनंत अशी त्यांच्यापुढे क्षितिजे आहे. या त्यांच्या डेंजरस ऑप्टिमिझम वृत्तीला एकदा जोरदार टाळ्या आणि सलाम. एकदा सगळे उभे राहून जय हिंद म्हणूया. येस, सो जय हिंद. जोरात.